नमस्कार. मी ज्योती राठोड. मराठी वाचनलेखमध्ये तुम्हा रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. ही कहाणी अशा एका माणसाची आहे ज्यानं विचार मुळी केलाच नाही, केली ती फक्त कृती. खरा बाहुबली. बिहारमधील दशरथ मांझी एक सामान्य मजूर. दिवसभर मजुरी करावी तेव्हा पोटाला मिळावे. त्यांनी असामान्य काम केले ज्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. शिक्षण नाही जवळ, पैसा नाही, पण दशरथ मांझीजवळ प्रचंड ध्येयनिष्ठा होती. श्रीमंती, झगमगाटी जीवन, प्रसिद्धी यामुळेच माणसे मोठी होतात असे नाही, तर एक मोठा हातोडा व छिन्नी घेऊन या माणसाने उंचच उंच डोंगराला नतमस्तक व्हायला लावले. माउंटन मॅन ठरलेल्या या लोकविलक्षण माणसाने 22 वर्षे एकट्याने दिवसरात्र कष्ट करून 30 फूट रुंद, 25 फूट उंच आणि 360 फूट लांबीचा बोगदा तयार केला, की त्यामुळे गावकऱ्यांची 40 किलोमीटरची पायपीट थांबली. दशरथ मांझी यांचे गाव गहालोरपासून जवळ असणाऱ्या मोठ्या गावी म्हणजेच वजीरगंज येथे जाण्यासाठी एक मोठ्या डोंगरावून जावे लागत असे. रस्त्याने हे अंतर 55 किलोमीटर होई. छोट्या छोट्या गरजेच्या गोष्टीसाठी गावकऱ्यांना या गावी सारखे जावे लागे. दशरथ यांच्या पत्नी फाल्गुनी देवी त्यांना जेवण घेऊन डोंगरावर जात असताना पाय घसरून मोठ्या दरीत पडल्या. वेळेवर वैद्यकीय उपचार मिळणे शक्य झाले नाही, कारण रस्त्याची सुविधाच नव्हती आणि त्यातच फाल्गुनी देवींचे निधन झाले. मांझी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या गावाला जवळचा रस्ता नाही ही गोष्ट दशरथ मांझी यांच्या मनाला लागली. मांझीने त्या आडव्या येणाऱ्या डोंगरातून बोगदा खणायला एकट्याने 1960 सुरुवात केली. गावकऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा निश्चय अभंग होता. अखंड 22 वर्षे हा माणूस एकट्याने डोंगराशी झुंजत राहिला आणि 1982 असाध्य असणारे हे काम पूर्ण झाले. मांझी हाच खरा बाहुबली.